इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व यारोमध्ये जे इंडियन आर्मी रॅली भरती निघत आहे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये झालं, यारो नागपूर, यारो मुंबई, यारो पुणे, यारो कोल्हापूर या पाचही यारोमध्ये जे अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे। आणि शिक्षण तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे। आणि या अगोदर सुद्धा आर्मीच्या भरत्या झाल्या तर त्यामध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही आहे। ठीक आहे, प्रत्येक यारोमध्ये यारो पुणे झालं, यारो मुंबई झालं, यारो नागपूर झालं, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो कोल्हापूर या ठिकाणी जे भरपूर मुलं जे आहे, भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं नाही। भरपूर मुलांचं वर्दीचं स्वप्न हे जे स्वप्न या ठिकाणी राहिलेलं आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। नवीन भरती केव्हापासून चालू होणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि कायच्यात आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर पाहिलं 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर ज्या अग्निवीर आर्मी रॅली भरतीसाठी फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। ट्रेड्समॅन यामध्ये 4 पद आहेत। ट्रेड्समॅन झालं, जनरल ड्युटी जीडी त्याला म्हटलं जाते, क्लर्क झालं, टेक्निकल झालं। तर यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आहे। तर जीडी साठी आपल्याला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि जीडी मध्ये फॉर्म भरायला लागते आपल्याला। जीडी मध्ये जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण ट्रेड्समॅनचं जर पाहिलं तर 8वी पासवर तुम्ही ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरू शकता। आणि क्लर्क मध्ये जे शिक्षण आपलं सायन्स असलं पाहिजे। ठीक आहे, आणि टेक्निकल मध्ये सुद्धा सायन्स असलं पाहिजे। ठीक आहे, तर एवढं शैक्षणिक पात्रता लागते आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 लागते। ठीक आहे, आणि आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड झालं, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर इंडियन आर्मी रॅली भरती कधी निघत आहे या सर्व यारोची मी तुम्हाला आताच या ठिकाणी स्पष्ट करून देतो। ज्या पण विद्यार्थ्यांचं मागच्या भरतीमध्ये जे सिलेक्शन झालं नसेल, जे पण विद्यार्थी पेपरमध्ये कटले असेल, त्याचबरोबर काही मुलं पेपर पास होऊन सुद्धा ग्राउंडमध्ये कटले असेल आणि काही मुलं पेपर पास होऊन ग्राउंड काढून सुद्धा उंची छातीमध्ये कटले असेल, त्याचबरोबर जे पण विद्यार्थी पेपर काढून त्याचबरोबर ग्राउंड काढून सुद्धा या ठिकाणी मेडिकलमध्ये कटले असेल, तर ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल, ज्या पण विद्यार्थ्यांचं आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न हे अपूर्ण राहिलं असेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही। आता नवीन भरती निघत आहे महाराष्ट्रातील या सर्व यारोची। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, यारो पुणे, यारो मुंबई, यारो नागपूर, यारो कोल्हापूर या पाचही यारोची आर्मीची जी भरती हे जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये निघून राहिली। तर आपण आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून आपला अभ्यास सुद्धा चालू द्या आणि ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा। ग्राउंडवर जास्त फोकस केलं नाही चालते, पण पेपरवर जास्त फोकस करा, कारण की अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात अगोदर जे पेपर ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे सर्व यारोची, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपण शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगतो। तर पहा, जे ट्रेड्समॅनचं पद आहे यामध्ये 8वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जीडी पदामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि 12वीवर जे तुम्हाला जे या ठिकाणी क्लर्कमध्ये फॉर्म भरता येते 12वी पासवर, आणि यामध्ये 50%च्या वरता आपल्याला मार्क असले पाहिजे तेव्हाच भरता येते। आणि टेक्निकलमध्ये सुद्धा 12वी पासवर फॉर्म भरता येते आणि यामध्ये काय आहे की इंग्रजी विषयामध्ये आपल्याला जे 50% पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 40 मार्क आपले असले पाहिजे तेव्हाच आपल्याला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येते। त्यापेक्षा आपण जीडीमध्ये फॉर्म भरत आहे, जीडीमध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि सिलेक्शनही सर्वात जास्त जीडीमध्ये होते, कारण की जीडीच्या जास्त जागा राहते आणि सर्वात जास्त ज्या रनिंगमध्ये सुद्धा मुलं पेपरमध्ये सुद्धा सर्वात जास्त पोरं जीडीच्या या ठिकाणी पास केले जाते आणि रनिंगमध्ये सुद्धा सर्वात जास्त पोरं हे जीडीचे पास केले जाते। तर तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये जीडीमध्येच फॉर्म भरायचा आहे 10वी पासवर। ठीक आहे, तर पहा आपण सर्वात अगोदर यामध्ये लेखी परीक्षेचा जर विचार केला, सर्वात अगोदर लेखी परीक्षा तुमची असणार आहे जीडी मध्ये। तर पेपर कसा असणार आहे, तर पहा जीडी आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर असणार आहे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, ज्यामध्ये जीकेचे 15 प्रश्न, सायन्सचे 15 प्रश्न, मॅथचे 15 प्रश्न आणि रिझनिंगचे 5 प्रश्न असे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। क्लर्क स्टोअर कीपरचा जो पेपर आहे तर यामध्ये जे जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सायन्सचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, कम्प्युटरचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मॅथचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजीचे 25
प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि टेक्निकलचा जो पेपर आहे तर टेक्निकलमध्ये जे आहे जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। रिजनिंगचे 5 प्रश्न, फिजिक्सचे 15 प्रश्न, मॅथचे 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न असे प्रश्न विचारले जाणार आहे पेपरमध्ये, ठीक आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर उंची किती लागते तर पहा, जीडी मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते, टेक्निकलमध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर जे क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर उंची लागते, ठीक आहे। आणि 77 सेंटीमीटर पाहिजे आपली आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ट्रेड्समॅनमध्ये। जीडीमध्ये सुद्धा 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर जे टेक्निकलमध्ये सुद्धा आपली छाती या ठिकाणी 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आहे। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे पहिला इव्हेंट, आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर आले तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतल्या जाणार आहे। तुम्ही जर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आला तर तुम्हाला जे सेकंड ग्रुपमध्ये घेतल्या जाणार आहे। तर 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर आले तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार आहे। ॲक्सिलेंटमध्ये जे आहे समोरचे पोरं घेते फक्त, आणि ॲक्सिलेंटमध्ये किती मार्क असते तर 60 मार्क आपल्याला भेटते ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर, ठीक आहे। आणि सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 48 मार्क या ठिकाणी भेटते, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे आपल्याला 10 पुलअप्सचा काढावं लागते, 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढल्या तर 40 मार्क तुम्हाला भेटते, ठीक आहे। तर पहा 10 पुलअप्सचा जर काढल्या 40 मार्क हे, आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 मार्क, तर असं 100 मार्काचं हे फिजिकल जे अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे ग्राउंड असते, आणि हे झाल्यानंतर ठीक आहे उंची झालं, छाती झालं, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग झालं, त्याचबरोबर पुलअप झालं, त्याचबरोबर जे यामध्ये लॉंग जम्पसुद्धा असते, त्याचबरोबर जे जिगजॅगसुद्धा असते। लॉंग जम्प जरी आपली पडली नाही तरीसुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो त्याला जे मार्क नसते, दुसरा चान्स दिला जाते। आणि आपले जे या ठिकाणी जे जिगजॅग जरी आपलं फेल गेलं तरीसुद्धा आपल्याला दुसरा चान्स त्या ठिकाणी दिला जाते, कारण की जिगजॅगला सुद्धा मार्क नसते, ते फक्त आपल्याला ते टेस्ट असते, ठीक आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे ग्राउंड असते। तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे। तर आता जे पहिल्यासारखं राहिलं नाही, तर अगोदर काय व्हायचं की एका बॅचमध्ये 300 मुलं रनिंगसाठी सोडायचे, पण आता काय झालं आहे की 100च मुलं एका बॅचला सोडते, आणि 100 पैकी 50, 60, 70 अशा प्रकारे मुलं घेतल्या जाते, ठीक आहे। तर पहिल्यासारखी जे आता अग्निवीर आर्मी रॅली भरती राहिली नाही, तर म्हणजे जास्त पोरं जे आता घेते पहिल्यापेक्षा लई सोपी ही भरती झाली आता, ठीक आहे, कारण की पेपरमध्ये सर्वात जास्त मुलं कटून जाते। तर अशा प्रकारे जे यामध्ये जे ग्राउंड असते आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे इंडियन अग्निवीर आर्मी रॅली भरती या भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे, जे पण विद्यार्थी चांगला अभ्यास करणार आहे तर ते पास होणार आहे। पेपर एकदम हार्ड नसते, सोपाच असते, पुस्तक घेऊन घ्यायचे आणि पुस्तकातून वाचायचं, आपण काही क्लाससुद्धा पाहायचे यूट्यूबवर, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी आतापासून अभ्यास करणार आहे तर नक्की त्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर पहा इंडियन आर्मीची भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे फेब्रुवारी महिन्यामध्ये निघत आहे, आणि पेपर यामध्ये एप्रिल महिन्यापर्यंत असू शकतो, कारण की पेपर जे आहे इंडियन आर्मी भरतीचा एप्रिल महिन्यामध्येच राहते, ठीक आहे। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना इंडियन आर्मी भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारीमध्ये लागा, कारण की जे फेब्रुवारी महिन्यामध्ये इंडियन आर्मीची भरती निघून राहिली। महाराष्ट्रातील सर्व यारोची, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, यारो नागपूर झालं, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, या 5 यारोची भरती निघत आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचा मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ठीक आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।